लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या भागामध्ये कला आता 10 मिसळची ऑर्डर घेते आणि ती सांगते रॉकेट जा पटकन मिसळची ऑर्डर नेऊन दे। तोपर्यंत रॉकेट सांगत असतो तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना चांदेकरांच्या इथून ऑर्डर आली म्हणून ही मिसळ फेमस आहे का? काही नाही, आमची मिसळ ऑलरेडी फेमस आहे। आणि रॉकेट मिसळ घेऊन चाललेला असताना रॉकेटच्या आईचा कॉल येतो। रॉकेटच्या घरून कॉल आल्यावरती रॉकेटची आई खाली पडलेली असते। हा फोन येतो आणि रॉकेटला कला सांगते एक काम कर रॉकेट दादा, तू घरी जा, आईला तुझी गरज आहे। आणि ती बाबांकडून काही पैसे आणून रॉकेटच्या हातामध्ये देते आणि रॉकेटला पाठवते। त्यावरती कलाचे बाबा म्हणतात कले अगं तू नको जाऊस, त्या चांदेकर मॅन्शन मध्ये तुला किती अपमानित करतात तुला माहिती आहे ना, तू तिकडे जाऊ नको, मी जातो। यावरती कला सांगते नाही बाबा तुम्ही तिकडे जाऊ नका, माझ्या मनापेक्षा तुमचा अपमान मला महत्त्वाचा वाटतो। जर तुमचा तिथे कोणी अपमान केला ना तर मला खूप वाईट वाटेल, मला कोणी काही बोललं तरी चालेल, असं म्हणत कला ते घेऊन निघते। तोपर्यंत इकडे संगीताला सरोज विचारत असते तुमची छोटी मुलगी करते काय? आता सरोज काय सांगणार, छोटी मुलगी इथल्याच कॉलेजमध्ये शिकते। त्यावरती आता इकडे लगेच संगीता म्हणते आमची छोटी मुलगी ना ती बाहेर शिकायला असते। यावर रोहिणी विचार करते किती खोटारडी बाई आहे ही, किती खोटं बोलते। रजनी म्हणते अच्छा म्हणजे तुमची छोटी मुलगी बाहेर शिकते का? यावरती संगीता खोटं अगदी रेटून बोलते हो हो आमची छोटी मुलगी बाहेर शिकायला असते। रोहिणी विचार करते कमाल झाली या बाईची, म्हणजे माझ्यापेक्षा जहांबाज बाई निघाली ही। तितक्यात कला आता काजूला कॉल करते। काजूला कॉल करून कला म्हणते काय ग काय झालं, निघाली का नैनीताई? यावर काजू म्हणते नैनीताई आणि तिकडून अजून निघाली नाही, तो अद्वैत चांदेकर नाही आलेला आहे। यावर कला म्हणते काय बोलतेस, अगं त्यांनी वेळ दिले, त्यांनी यायला नको का? काजू सांगते वेळ दिले पण तो आलेला नाही, पण इकडे खूप मोठा राडा झालाय। कला म्हणते कसला राडा झालाय? यावरती काजू सांगते अगं इकडे खूप मोठा गोंधळ झाला, ज्या वेळेला मी आणि कलाताई तुला सांगते इकडे नैनाताई आणि मी इकडे येत होतो ना तेव्हा काही गुंडांनी आम्हाला घेरलं। गुंडांनी घेरल्यावरती त्याला मी ना बेदम मार दिलाय, तू काळजी करू नकोस, नैनाताईला छेडण्याचं काम करत होते। कला म्हणते तुला काही झालं नाही ना? काजू सांगते डोक्याला थोडं लागलंय। कला सांगते तू एक काम कर जोशी डॉक्टरांकडे जाऊन ये, असं म्हणत ती काजूला जायला सांगते। तोपर्यंत इकडे आता नैनी वाट पाहत असते आणि अजून का नाही अद्वैत चांदेकर आला, मला एक वेळ दिली आहे त्यावेळेत त्याने पाळायला नको होती का, त्यावेळेत येऊन जायचं ना, मला कॉल नाही केला काही नाही, असा विचार करत नैना तिथून उठते। तितक्यात प्लॅन प्रमाणे राहुल येतो, नैना त्याला धडकते, राहुल तिला पकडतो, दोघं एकमेकांच्या मिठीत असतात, एकमेकांकडे पाहतच बसतात। आता तिकडे आजूबाजूला स्टाफ सुद्धा बसलेला असतो, दोघांचं लक्ष नसतं। मग राहुल म्हणतो सॉरी म्हणजे मी दादाला बोललो की तुला काहीतरी कॉल करून कळव, तुला विचार की उशीर होतोय का, पण त्याला तेवढा वेळच नाही, म्हणून मला वाईट वाटलं की तुझ्यासारख्या सुंदर मुलीला वाट पाहायला लागेल ना, म्हणून मी इकडे आलो, असं म्हणत तो आता अद्वैत बद्दल वाईट बोलतो। आणि कला विचार करते कसा आहे ना हा अद्वैत चांदेकर। इकडे तोपर्यंत अद्वैत आता कॅफेमध्ये जाण्यासाठी निघतो आणि तेवढ्यात फुलं घेण्यासाठी एका ठिकाणी थांबतो तर त्याची गाडी पंक्चर झालेली त्याच्या लक्षात येते। राहुलच्या माणसाने ही गाडी पंक्चर केलेली असते आणि अद्वैत ज्या वेळेला मागे वळून पाहतो तेव्हा तिकडे कला आलेली असते। कलाला पाहताच अद्वैत म्हणतो तुम्ही इथे काय चाललंय काय तुमचं, माझा पाठलाग करताय का? कला म्हणते ए तू मध्ये उभा आहेस, तुझा पाठलाग करण्याचा काही प्रश्नच येत नाहीये, काय वेड्यासारखं बडबडतोयस? अद्वैत म्हणतो मी नाही वेड्यासारखं बडबडतोय, मी जिथे जातो ना तिथे तुम्ही येऊन थांबता। कला म्हणते अरे तू रस्त्याच्या मध्ये चाललायस, मला कामासाठी जायचं आहे आणि तुझं काय लोकांना त्रास देत रस्त्याच्या मध्ये उभा राहणार आहेस का? अद्वैत म्हणतो ओ तुम्ही काय बोलताय, मी पण इथे कामासाठी चाललेलो आहे। कला म्हणते दिसतंय तुमचं काम आहे ते दिसतंय, मला माझी ऑर्डर घेऊन जायची आहे, मध्ये मध्ये लुडबुड करू नका। अद्वैत म्हणतो तुमचं चाललंय तरी काय? कला म्हणते किती उद्धट आहात तुम्ही। अद्वैत म्हणतो हे काय, म्हणजे एकीकडे तुम्ही मला सांगताय की मी उद्धट आहे, आधी म्हणताय की त्रास होतोय, नक्की मुद्दा काय तुमचा, भांडायचंय कोणत्या मुद्द्यावरून, तुमचं चाललंय तरी काय, तुम्हाला काहीही झालं तरी माझ्याशी भांडायचंच आहे का? कला म्हणते मला तुमच्याशी भांडायचं नाही, मला माझी ऑर्डर घेऊन जायची आहे, तुम्ही रस्त्यामध्ये मध्ये होतात म्हणून मी थांबले। अद्वैत म्हणतो हो ना, तुम्ही तरी तुमच्या कामाला लवकर जा, माझ्या कामामुळे तुम्हाला अडायला नको, इथे माझ्याशी वाद घालत बसण्यात काही अर्थ नाहीये। कला म्हणते हो मी तुमच्याशी वाद घालत बसतच नाहीये, मला तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थच नाहीये, मला सुद्धा माझ्या कामाला जायचंय, तू पण जा की, कॅफेमध्ये कुणीतरी वाट पाहत असेल। आता कॅफेमध्ये कुणीतरी वाट पाहत असेल असं म्हटल्यावरती इकडे मात्र अद्वैत गडबडतो आणि हिला तर मी सांगितलंच नव्हतं की कॅफेमध्ये मी चाललोय म्हणून, मग हिला कसं काय कळलं, असं म्हणत अद्वैत मागे वळतो आणि म्हणतो काय चाललंय काय तुमचं, मी तुम्हाला कुठे सांगितलं मी कॅफेमध्ये चाललोय म्हणून? कला म्हणते आता डोक्यावरती पडलायस तू, अरे तू आत्ता तर बोललास ना की मला कॅफेत जायचंय, वाट पाहतंय कुणी,
याच्यावरती अद्वैत म्हणतो मी नाही असं काही बोललो. कला म्हणते खरंच तुला ऊन बादलंय बहुतेक, म्हणजे तुला ऊन बादल्यामुळे तुला हा त्रास होतोय. अरे तू काय गोष्टी बोलतोयस ते विसरतोयस, आता तुझं काही खरंच नाही. खरंच मला वाटतंय तुला काहीतरी त्रास होतोय, बस बाबा AC गाडीमध्ये. अद्वैत म्हणतो तू नको मला सांगू मी काय करायचं ते, मी तुला म्हटलंच नाही की मी कुठे कोणाला भेटायला कॅफेत चाललोय. कला म्हणते मग मला कसं कळेल. कला उलटाच डाव टाकते. कला सांगते मला काय कळणार आहे की तू कुठे चाललायस, ते तुझ्या तोंडून ऐकेन तेव्हाच मला कळेल ना. अद्वैत विचार करतो काय आहे हे नक्की, हिच्यासोबत भांडण्यात काही अर्थच नाहीये. अद्वैत म्हणतो तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू निघ इथून बरं, तुझ्या कामाला तरी तू लवकर जा. कला म्हणते हो मला मिसळची ऑर्डर घेऊन जायची आहे. आता कला मिसळची ऑर्डर घेऊन येते त्यावेळेला सिक्युरिटी गार्ड तिला अडवतात आणि ओ मॅडम कुठे चाललायत तुम्ही, काम काय तुमचं. यावरती कला म्हणते अहो मी ऑर्डर घेऊन आलेली आहे ना, मला चांदेकर मेन्शनमधून मिसळची ऑर्डर आली होती. यावरती स्टाफ म्हणतो मॅडम तुम्ही दरवेळेला असंच सांगता आणि दरवेळेला आत घुसता आणि आमची नोकरी घालवता. तितक्यात तिथे रोहिणी येते. रोहिणी म्हणते काय चाललंय हे सगळं. कला म्हणते काही नाही, मी फक्त ही ऑर्डर घेऊन आले होते. रोहिणी म्हणते अगं हा आमचा स्टाफ इतका आगाव आहे ना, म्हणजे अद्वैतच्या स्ट्रिक्ट रूल आणि रेग्युलेशनमध्ये त्याची इतकी आगावगिरी वाढले ना, तुला काय सांगू या सगळ्यांचं. अगं या सगळ्यांना काही कुणाचं पडलेलंच नाही आहे. कला म्हणते असू दे मॅडम. यावरती रोहिणी म्हणते एक काम कर बरं, तू आज चल, आमचे आबा नेहमी म्हणतात की अतिथी देवो भव. यावरती कला म्हणते नको आत्ता मी काही आत येत नाही, कारण कला विचार करते आत्ता आतमध्ये आई आहे, जर का मी आतमध्ये गेले तर खूप मोठी गडबड होईल आणि उगाचच तमाशा नको. म्हणून कला म्हणते सध्या मला खूप मोठं काम आहे, मी नंतर येईन ना मॅडम तुमच्याकडे. रोहिणी म्हणते पण नंतर ये बरं, कारण ना तुझा दरवेळेला या घरामध्ये आल्यावरती अपमान होतो, मला काही हे सहन होत नाही. कधीतरी ये, आपण तुझी खातिरदारी पण करूया. कला म्हणते मॅडम तुम्ही इतकं बोललात ना तेच खूप झालं, बाकी मला काहीच नको. यावरती रोहिणी म्हणते अगं हो ग, आमच्या अद्वैतच्यामुळे आमच्या घरातली माणसं ही अशी तोडून वागतात. असं म्हणत मुद्दाम आता रोहिणी कलाच्या मनामध्ये अद्वैतविषयी अजून राग भरण्याचा प्रयत्न करते. आणि आता कला विचार करते खरंच आहे या अद्वैत सरांच्या मुळेच इथली सगळी माणसं गडबडलेली आहेत. आणि कला जायला निघणार तेवढ्यात तिकडून आबांची कार येते. आता कला आबांना धडकते. आबा म्हणतात पोरी तू इथे. यावरती कला म्हणते हो, म्हणजे मी मिसळची ऑर्डर घेऊन आले होते. यावरती आबा म्हणतात सुखी राहा पोरी. असं म्हणत आबा आता कलाला आशीर्वाद देतात. कला तिकडून निघते. त्याच वेळेला आबा जेव्हा पुढे जातात तेव्हा आबांना कॉल येतो. कलाला कॉल येतो म्हणून कला तिथे बोलत थांबते. आबांना कॉल येतो म्हणून आबा बोलत थांबतात. आबांना खूप मोठी डील फायनल झाल्याचं कळतं आणि आबा मागे वळून पाहतात. ज्या वेळेला ही मुलगी आपल्याकडे येते आपल्याला काही ना काहीतरी फायदाच होतो. खरंच लक्ष्मीच्या पावलांनीच ही येते आहे, तरी ही कोण मुलगी असं म्हणत आबा आता मागे वळतात. आता इकडे कला निघून जाते. कला निघून गेल्यावरती अद्वैत विचार करत असतो काय करू, फोन करू का नैनाला. नाही पण तिला फोन केला तर तिला असं वाटेल किती मी विचित्र आहे, म्हणजे मी एक कॉल करून तिला कळवलं पण नाही, इतका वेळ झाला, मी आत्तापर्यंत कोणत्याही बिझनेस मीटिंगमध्ये देरी केली नाही किंवा पंक्च्युअल होतो, मग तिला आता काय वाटेल की मी पंक्च्युअल नाहीये म्हणून कसा मेसेज करू, कसा कॉल करू. अशा विचारामध्ये अद्वैत अडकलेला असतो आणि तो आता कॉल करण्याच्या ऐवजी लवकर जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो सांगत असतो ओ दादा लवकर उरका ना गाडीचं काम. यावर तो माणूस म्हणतो हे बघा तुम्ही कितीही म्हटलात ना काम लवकर उरका तरी काम काही लवकर उरकणार नाही, जेवढा वेळ लागणार तेवढा लागणारच आहे, तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा. असं म्हणत उद्धटपणे तो माणूस आता अद्वैतला बोलत असतो. अद्वैत म्हणतो नाही आटपा लवकर, मी थांबतोय थोडा वेळ. असं म्हणत अद्वैत तिकडे थांबतो आणि आता इकडे तोपर्यंत नैना आणि राहुल या दोघांचं छान बोलणं चालू असतं. इकडे आता कला सांगत असते बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण काहीही झालं ना तरी ताईचं लग्न धूमधडाक्यात करूया, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मी फार ताण देणार नाही. यावर कलाचे बाबा म्हणतात हे बघ तू काळजी करू नकोस, आपण सगळे मिळून लग्न करू. काजू बोलते पण त्या ताईला काय पडलंय का. नैना ताईला फक्त स्वतःचा स्वार्थ समजतो, तिला दुसरं कोणाचं काहीच कळत नाही. तुम्हाला माहितीये का माझ्या फीचे भरायचे पैसे जे नैना ताईने पळवले आहेत, कलाताईने ठेवलेले पैसे नैनाताई पळवून गेली, तिला काय पडलंय, तिला फक्त स्वतःची डेट पडले, मला ना ती आवडतच नाही. असं म्हणत काजू सगळा प्रकार बाबांना सांगते आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तोपर्यंत इकडे आता राहुल तेच घड्याळ, डायमंडचं घड्याळ जे अद्वैतने नैनाला गिफ्ट देण्यासाठी आणलेलं असतं, पण मुद्दाम राहुलने काढून घेतलेलं असतं की हिला फक्त फुलं दे, हे घड्याळ कशाला गिफ्ट द्यायला पाहिजे, कारण ती एक तर श्रीमंत आहे, श्रीमंत मुलींना महागडी गिफ्ट देण्यापेक्षा त्यांना काहीतरी फुलं चॉकलेट असं द्यावं. असं सांगून जे घड्याळ आता राहुलने काढून घेतलेलं असतं तेच घड्याळ तो आता पुन्हा नैनाला गिफ्ट देतो आणि म्हणतो हे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. नैना विचार करते कसला भारी आहे हा, म्हणजे हा अद्वैत चांदेकर अजून आला नाही, हा मला सांगायला आलाय आणि माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय, किती भारी आहे हा. असा विचार करत
नैना आता अद्वैतच्या ऐवजी राहुलच्या प्रेमात पडायला लागते, जो राहुलचा प्लॅन असतो. पण राहुलचा प्लॅन इथेच फ्लॉप व्हायला लागतो, जोपर्यंत अद्वैतची कार दुरुस्त होऊन तो नैनाकडे येतो आणि पाहतो की नैना आणि राहुल आहेत. दोघांचं आता हे वागणं अद्वैतला काही आवडत नाही. अद्वैत समोर या दोघांचं आता मात्र भांडण फुटलेलं असतं.